नमस्कार मित्रांनो, आज आपण बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक लर्न करणार आहोत. या टॉपिकवरती साधारणतः एकूण तुम्हाला 10 मार्काचा एक प्रॉब्लेम डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म यावरती विचारला जाणार आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. त्यानंतर बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट हा क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारला जाऊ शकतो आणि ऑब्जेक्टिव्ह 1-2 मार्काचे क्वेश्चन असे एकूण 15 to 17 मार्काचे क्वेश्चन यावरती विचारले जाऊ शकतात. ओके, तर बघूया आपण स्टेप बाय स्टेप. तर इंट्रोडक्शन बघूया. द ॲबिलिटी ऑफ अ कस्टमर टू ऑब्टेन गुड्स और सर्व्हिस बिफोर पेमेंट बेस्ड ऑन ट्रस्ट. एखाद्या ग्राहकाला वस्तू व सेवा पैसे खर्च न करता जर मिळत असतील तर ते कशावर अवलंबून आहे? ट्रस्टवरती, विश्वासावरती. म्हणजे ग्राहकाची पत कशी आहे त्यानुसार त्याला वस्तू व सेवा दुकानदाराकडून उधारीवर मिळू शकतात. वेन गुड्स और सर्व्हिस आर ऑब्टेन अँड पेमेंट विल बी मेड इन द फ्युचर इट इज नोन ॲज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ॲक्च्युली ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार असतात. एक असतो तुमचा कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरा असतो क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये काय होतं, बिल ऑफ एक्सचेंजची गरज नसते. परंतु वेन वी आर गोइंग टू सोल्ड और बाय गुड्स ऑन क्रेडिट दॅट टाईम धिस बिल ऑफ एक्सचेंज इज व्हेरी एसेन्शियल. तर बिल ऑफ एक्सचेंजची गरज कधी पडते? जेव्हा आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन करतो. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स प्ले अ सिग्निफिकंट रोल इन द वर्ल्ड ऑफ बिझनेस. आज अनेक व्यावसायिक जगतामध्ये अनेक व्यवहार आहेत ना, ते उधारीवर चालतात. जर आपण उधारीवर ग्राहकांना माल देत नसेल तर ग्राहक अशा विक्रेत्याकडे जाईल जो उधारीवर वस्तू उपलब्ध करून देईल. सो क्रेडिट मोटिवेट द कस्टमर टू इन्क्रीज द अमाऊंट ऑफ देअर स्पेंडिंग. तर थोडक्यात काय, क्रेडिटवर जर आपल्याला वस्तू मिळत असेल, उधारीवर जर आपल्याला एखादी सेवा मिळत असेल, सो वी गेट्स मोटिवेट. आपण काय करतो, आपल्याला प्रेरणा भेटते आणि आपण काय करतो, जास्तीत जास्त खर्च करतो. आपण म्हणजे कोण? ग्राहक. मोreover, business enterprises offer credit to gain as a competitive advantages in the market. तर त्याचप्रमाणे बिझनेस एंटरप्राइजसुद्धा ऑफर करतात, क्रेडिट ऑफर करतात कस्टमरला. का? तर त्यांना ते कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस मिळवणं आवश्यक असतं. जास्तीत जास्त वस्तूंची विक्री करावी असे विक्रेत्यालासुद्धा वाटतं. To balance the potential or increase the sale with risk decrease cash flow, large outstanding debt, the seller requires some sort of commitment. तर ॲक्च्युली काय असतं की ह्यात सर्व गोष्टी करायच्या आहेत, उधारीवर तर वस्तू विकायची आहेत, परंतु त्या ठिकाणी एक रिस्क असते. ती रिस्क म्हणजे काय? जी काही डेट आहे, कर्ज आहे, जे उधारीवर वस्तू विकल्यामुळं आपल्या ग्राहकाकडून पैसे येतील का नाही हे माहीत नसतं. त्यामुळं त्यांच्याकडून आपण एक कमिटमेंट घेतो, एक विश्वास आहे, वचन घेतो. दॅट वुड पे अमाऊंट ऑफ गुड्स ऑर ड्यू फ्रॉम हिम ऑन पर्टिक्युलर डेट इन फ्युचर. आपण लिहून घेत असतो की आफ्टर सम पिरियड कस्टमर विल पेड द अमाऊंट ऑफ द बिल. तर कस्टमरकडून आपण काय करतो, एक इन्स्ट्रुमेंट तयार करतो, बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट तयार करतो आणि त्या फॉर्मॅटवरती त्याची सही घेतो. म्हणजे काय, एखाद्या ग्राहकाने जर समजा पैसे देण्यास नकार दिला तर आपण काय, त्याच्याविरुद्ध लीगल ॲक्शन घेऊ शकतो आणि आपले पैसे आपण वसूल करू शकतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो टू अवॉइड कॉन्फ्लिक्ट और मिसअंडरस्टँडिंग अबाउट पेमेंट, instrument of credit like bill of exchange and promissory note are issued. हे जे काही ग्राहक आणि विक्रेत्यामधला जो काही संघर्ष आहे किंवा जो मिसअंडरस्टँडिंग म्हणजे गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी आपण एक बिल ऑफ एक्सचेंज किंवा प्रॉमिसरी नोट शक्यतो काय करतो, आपण म्हणजेच कोण, विक्रेता ग्राहकांना इश्यू करतो. In India, instrument of credit have been in use a long time and are popularly known as hundis. हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे भारतामध्ये खूप दिवसापासून चालू आहे आणि हे इन्स्ट्रुमेंट जे वापरलं जातं त्याला काय नाव दिलं गेलेलं आहे? हुंडीज असं नाव दिलेलं आहे. म्हणजे इंडियन लँग्वेजमध्ये त्याला आपण हुंडी असं म्हणतो. बरं, याची आवश्यकता काय? बघा, सो बिल ऑफ एक्सचेंजची खूप आवश्यकता आहे. आपण असेच बिल ऑफ एक्सचेंज तयार करत नाही. सो कमर्शियल प्रॅक्टिस हॅज फ्लरिश टू ट्रेड बिल of exchange and promissory note as the valuable instrument of credit to extend that when written promise is made in a proper form and proper stamp paper, it is understood that the customer has discharged his debt and seller has received payment. बघा, तर जर बिल ऑफ एक्सचेंज आणि हे प्रॉमिसरी नोट
आजच्या काळामध्ये खूप खूप पॉप्युलर झालेले आहेत. का तर हे काय दर्शवतं, ग्राहकांना आणि विक्रेत्याला दोघांनाही त्याची समज आहे. ग्राहकांना काय वाटतं की आय विल पेड द अमाऊंट ऑफ बिल आफ्टर सम डेज, मी काही दिवसानंतर बिलाचे पैसे देणार आहे. विक्रेत्याला सुद्धा काय माहीत असतं की मला त्याच्याकडून पैसे येणे आहेत. आफ्टर 2 मंथ, आफ्टर 3 मंथ आय विल गेट द अमाऊंट ऑफ बिल. त्याच्यामुळे या ठिकाणी दोघांमध्ये एक चांगल्या प्रकारची अंडरस्टँडिंग असते आणि आपण एक स्टॅम्प पेपर आणि एक विशिष्ट प्रॉपर फॉर्म असतो आहे का नाही, त्या फॉर्मवरती आपण ग्राहकांच्या सह्या घेतो, जेणेकरून ग्राहक आपल्या बिलाचे पैसे तो लिगली देणे आवश्यकच आहे. अल्सो दीज इन्स्ट्रुमेंट रिटर्न प्रॉमिस आर ॲक्सेप्टेड बाय बँक. तर हे जे रिटर्न प्रॉमिस आहे ते बँकेद्वारे सुद्धा ॲक्सेप्ट केलं जातं. मनी इज ॲडव्हान्स अगेन्स्ट इट. तर आपल्याला समजा बिलाचे म्हणजे पैशाची गरज असेल आणि आपण ग्राहकांना माल विकलेला आहे आणि ग्राहकाकडून बिलाचे पैसे येणं आहे, तर ते बिल आपण काय करतो, बँकेत घेऊन जातो. बँक आपल्याला त्याच्या अगेन्स्ट पैसे देते. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्याने आपल्याला चेक दिला तर त्या चेकच्या आधारे आपण बँकेतून पैसे काढू शकतो. मोर एवर द इन्स्ट्रुमेंट बिईंग निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अँड कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू अनदर. निगोशिएबल याचा अर्थ काय, ज्याप्रमाणे पैसा, मनी इज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, वन पर्सन कॅन ट्रान्सफर टू अनदर पर्सन, आहे का नाही. त्याचप्रमाणे बिल ऑफ एक्सचेंज, चेक, प्रॉमिसरी नोट हे सुद्धा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करू शकते, दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करू शकते. ओके, त्यानंतर आपण बघूया मीनिंग. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. तर या ठिकाणी जे काही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आहे त्यानुसार याची डेफिनेशन मीनिंग सांगितलेलं आहे. सो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मीन्स प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज और चेक पेबल आयदर टू ऑर्डर और बेअरर. याचा अर्थ काय की बिल ऑफ एक्सचेंज असेल किंवा प्रॉमिसरी नोट असेल किंवा चेक असेल, तर त्या चेकवर किंवा बिलावरती किंवा प्रॉमिसरी नोटवरती ज्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे त्याला किंवा मला, म्हणजे असं आपण लिहून घेतलेलं असतं. बिलाचे फॉर्मॅट आहेत बिल ऑफ एक्सचेंज, ते आपण बघूया. त्यानुसार त्यांनी पैसे देणं आवश्यक आहे. बिल ऑफ एक्सचेंज इज अ रिटर्न ॲक्नॉलेजमेंट ऑफ डेट. तर बिल ऑफ एक्सचेंज काय की कर्ज घेतल्याचा तो एक लेखी पुरावा आहे. अल्सो प्रॉमिस टू पे द डेट अकॉर्डिंग टू टर्म्स ऑफ द बिल. जे काही टर्म्स ठरले त्यानुसार त्या बिलाचे पैसे ग्राहकाने देणं आवश्यक आहे. अ बिल ऑफ एक्सचेंज इज जनरली ड्रॉन बाय द क्रेडिटर. तर बघा, बिल ऑफ एक्सचेंज हे कोण ड्रॉ करतो, क्रेडिटर, सावकार. जो व्यक्ती उधारीवर माल विकतो तोच बिल ड्रॉ करतो. अँड शुड बी ॲक्सेप्टेड बाय द डेटर. ॲक्च्युली या ठिकाणी ग्राहकांनी उधारीवर माल खरेदी केलेला असल्यामुळे त्यांनी त्या बिलाला ॲक्सेप्टन्स देणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी सेक्शन 5मध्ये सुद्धा ह्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट एक्सचेंज, बिल ऑफ एक्सचेंजची एक डेफिनेशन सांगितली. तीच डेफिनेशन सेम आहे. याच्यामध्ये मेन पॉईंट काय ते मी सांगतो. ती बिल ऑफ एक्सचेंज अनकंडिशनल असायला पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन असायला नको. ते साइन बाय द मेकर, जो बिल तयार करतो त्याची सही असायला पाहिजे. डायरेक्टिंग अ सर्टन पर्सन, ज्या व्यक्तीला बिलाचे पैसे द्या म्हटलं त्या व्यक्तीला बिलाचे पैसे दिलं पाहिजे. आणि नंतर कुणाचं नाव आहे त्याचं किंवा बेरर, जो बिल घेऊन येईल त्याला पैसे देणं आवश्यक आहे. ॲक्च्युली आपण ह्या डेफिनेशन बघितल्यानंतर ते फीचर बघूया. ॲक्च्युली हे पॉईंट्स तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारले जाऊ शकतात. सो बिल ऑफ एक्सचेंज हे एक रिटर्न असणं आवश्यक आहे, ओरल चालणार नाही. इट मस्ट बी स्टॅम्प्ड, त्याच्यावरती ते स्टॅम्प असणं आवश्यक आहे. स्टॅम्प पेपरवरतीच ह्या सगळ्या गोष्टी सह्या त्यानं घेणं आवश्यक आहे. इट मस्ट बी डेटेड, त्यावरती डेटचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. म्हणजे ग्राहक बिलाचे पैसे कधी देतो म्हटलेला आहे त्याचा उल्लेख असायला पाहिजे. नंतर इट मस्ट बी सर्टन ऑर्डर टू पे सर्टन सम ऑफ मनी. ऑर्डरसुद्धा त्या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक आहे, म्हणजे त्या बिलाचे पैसे तो कधी देणार आहे काय नाही. त्यानंतर द ऑर्डर मस्ट बी अनकंडिशनल, ती ऑर्डरसुद्धा कशी असायला पाहिजे, अनकंडिशनल असायला पाहिजे. द अमाऊंट ऑफ बिल पेएबल इदर टू सर्टन पर्सन ऑर हिज ऑर्डर ऑफ द बिल, तेच
ॲक्च्युली ज्या व्यक्तीचं नाव त्या बिलामध्ये लिहिलं आहे त्या व्यक्तीला किंवा जी व्यक्ती ते बिल घेऊन येईल त्यालासुद्धा ते बिलाचे पैसे मिळणं आवश्यक आहे. जसं आपण त्यामध्ये ड्राफ्टमध्ये मेन्शन करतो त्याप्रमाणे त्या बिलाची पेमेंट कस्टमरने करणं आवश्यक आहे. सेक्शन 4 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट 1881 डिफाईन प्रॉमिसरी नोट. ज्याप्रमाणे आपण इथं बिल ऑफ एक्सचेंजची डेफिनेशन बघितलेली आहे त्याचप्रमाणे प्रॉमिसरी नोट पण आहे, सेम टू सेम आहे. पण याच्यामध्ये काय फक्त प्रॉमिस असतो. बिल ऑफ एक्सचेंज मोस्टली हे ट्रेड बिल असतात. प्रॉमिसरी नोटमध्ये ट्रेडिंग असायलाच पाहिजे असं नाही आहे. सो प्रॉमिसरी नोट इज डिफाईन्ड ॲज अ इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग, तोच भाग आहे, ते सुद्धा लेखी असायला पाहिजे. नॉट बिईंग बँक नोट असू नये, करन्सी नोट असू नये, कंटेनिंग अनकंडिशनल अंडरटेकिंग साइन बाय द मेकर अँड टू पे सर्टन सम ऑफ मनी. सेम टू सेम आहे, याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तो आपण जेव्हा बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट लर्न करणार आहोत तेव्हा आपण तो घटक बघूया. सो माय डिअर स्टुडंट्स, सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल अँड don't forget to press on bell icon to get latest notification about my videos. So you will get more and more marks if you are going to watch more and more videos which I am going to upload it day by day. Okay, so thanking you.